हॅलो स्टुडंट, वेलकम. तर बघा, लास्ट लेक्चरला आपण डी ब्लॉक्स आपलं पहिल्या 2-1 लेक्चरमध्येच संपलं होतं. त्याच्यानंतर 2-3 लेक्चरमध्ये त्याच्यानंतर आपण मेटलर्जीचे 2-1 लेक्चर बघितले आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एफ ब्लॉकला सुरुवात करायची. व्हॉट आर एफ ब्लॉक एलिमेंट्स? द एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इंटू एफ ऑर्बिटल ऑफ प्री पेनल्टिमेट शेल आर कॉल्ड एज एफ ब्लॉक एलिमेंट्स. म्हणजे ज्या एलिमेंट्समध्ये प्री पेनल्टिमेट शेलमध्ये n-2 प्री पेनल्टिमेट शेलमध्ये एफ ऑर्बिटल भरलं जातं, इलेक्ट्रॉन्स हे एफ ऑर्बिटलमध्ये एंट्री करतात, त्यांना एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हणतात. ओके, मग हे जे एफ ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्यांच्या 2 सिरीज आहेत, लॅन्थनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज. नेमली दिस 2 सिरीज आर लॅन्थनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज. ओके, लॅन्थनाइडमध्ये 4f इलेक्ट्रॉन भरले जातात म्हणून तिला 4f सिरीज म्हणतात. जी ॲक्टिनाइड सिरीज आहे ती ॲक्टिनम नंतर सुरू होते म्हणून तिला ॲक्टिनाइड सिरीज म्हटली जाते. तिच्यामध्ये 5f इलेक्ट्रॉन भरले जातात. ओके, ट्रान्झिशन एलिमेंटच्या टोटल 4 सिरीज आपण माहिती आहेत आपल्याला, 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज आणि 6D सिरीज. ते जिथे 5D सिरीज भरायला सुरुवात करतो आपण त्या ठिकाणी ही सिरीज असते. पिरियॉडिक टेबलमध्ये बघितल्यावर कळेल तुम्हाला. बघा, पिरियॉडिक टेबल आहे इथे आपल्यासमोर. 6व्या पिरियड आणि 7व्या पिरियडमध्ये, म्हणजे हा जो पिरियड तुमचे हे 2 पिरियड, त्या पिरियडमध्ये या ठिकाणी त्यांची पोझिशन असते लॅन्थनम आणि ॲक्टिनम नंतर. ओके, तुम्ही जर ॲटॉमिक नंबर बघितला या ठिकाणी तर 57 नंतर डायरेक्टली तुमचा 72 नंबर दिसतो तुम्हाला. बघा इथे, आणि इथे ॲक्टिनम नंतर डायरेक्ट 104 नंबर ॲटॉमिक नंबर दिसतो. म्हणजे याच्यामध्ये 14 एलिमेंट जे येतात ना ते लॅन्थनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स आहेत. ओके, जो 6व्या पिरियडमध्ये जी सिरीज आहे तिला म्हटलं लॅन्थनाइड सिरीज. लॅन्थानमच्या नंतर सुरू होते ती 57 नंतर. जी ॲक्टिनाइड सिरीज आहे ती ॲक्टिनम नंतर सुरू होते 89 नंतर म्हणून तिला ॲक्टिनाइड सिरीज म्हणतात. ओके, तर रिस्पेक्टिव्हली 14 एलिमेंट आहेत त्यांच्यामध्ये. सेरियमपासून तर ल्युटेडियमपर्यंत पहिली सिरीज आहे लॅन्थनाइड सिरीज, आणि थोरियमपासून तर लॉरेन्शियमपर्यंत हे 14 एलिमेंट आहेत, ती आहे तुमची ॲक्टिनाइड सिरीज. हे 6व्या पिरियडमध्ये, हे 7व्या पिरियडमध्ये. सुरुवात त्यांची 3ऱ्या ग्रुपपासूनच होते. सुरुवात त्यांची पोझिशन इंडिकेट करायसाठी 3rd ग्रुप, आणि पिरियड त्यांचा रिस्पेक्टिव्हली 6वा आणि 7वा असतो. लॅन्थनाइडसाठी 6वा पिरियड, ॲक्टिनाइडसाठी 7वा पिरियड आपण कन्सिडर करतो. ओके, तर मग तेच त्यांची माहिती दिलेली आहे सुरुवातीला, सगळी जनरल माहिती ती आपण बघतोय. बघा, these elements are placed separately at the bottom of periodic table in 6th and 7th period. In this element, last electron enters into n-2 f orbital, that is pre-penultimate shell. Pre-penultimate shell का म्हणतो आपण स्टुडंट त्या शेलला? बघा, कारण की तुमचा जो इलेक्ट्रॉन फील्ड करणार होता आपण, तो कुठे फील्ड करतो, तर ही तुमची समजा 4th शेल आहे. 4f इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये तुम्ही फील्ड कराल, 4f1 to 14. बाहेर तुमचं 5D ऑर्बिटल असतं पेनल्टिमेट शेलमध्ये, त्याच्यात तुमचा 1 किंवा 0 इलेक्ट्रॉन असतो, आणि सगळ्यात बाहेरची शेल असते 6s2 लॅन्थनाइडसाठी. ॲक्टिनाइडसाठी काय होईल, एक शेल अजून वाढेल. ॲक्टिनाइडसाठी इथे 5f इलेक्ट्रॉन भराल तुम्ही, 5वी शेल असेल त्याची मधली प्री पेनल्टिमेट शेल. त्याच्यानंतरची शेल असेल 6D. 6Dमध्ये तुमचा 0 to 1 इलेक्ट्रॉन असेल, आणि आउटर मोस्ट शेल असते 7s. कोणासाठी, म्हणजे 7वी शेल असते डायरेक्टली ॲक्टिनाइडसाठी. ओके, तर प्री पेनल्टिमेट शेल, जसं डी ब्लॉकमध्ये इलेक्ट्रॉन भरताना आपण n-1 डी शेलमध्ये भरलं, म्हणजे सेकंड लास्ट शेलमध्ये तुम्ही डी इलेक्ट्रॉन भरले, तसं यांच्यामध्ये 3rd लास्ट शेलमध्ये एफ इलेक्ट्रॉन भरले जातात. म्हणजेच पेनल्टिमेट शेलपेक्षा सुद्धा मधली शेल, म्हणजे तिला म्हटलं जातं प्री पेनल्टिमेट शेल. ओके, किंवा अँटी पेनल्टिमेट शेलसुद्धा म्हणतात. या एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन दिलं बघा आपल्याला, n-2 f1 to 14, n-1 d 0 to 1 आणि ns2. मग जर लॅन्थनाइडचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन याच्यावरून बनवायचं असेल तर लॅन्थनाइडचं असतं 4f1 to 14, 5d 0 to 1 आणि 6s2. आणि समजा ॲक्टिनाइडचं बनवायचं असेल तर ॲक्टिनाइडचं कसं लिहिता येईल, ॲक्टिनाइडमध्ये 5f इलेक्ट्रॉन भरले जातात, बरोबर. म्हणजेच 5f1 to 14, 6d 0 to 1, 7s2. हे झालं तुमचं ॲक्टिनाइडचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन. ओके, पुढे बघा, हे जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन आहे पूर्ण एफ ब्लॉकसाठीचं, n-2 f1 to 14, n-1 d 0 to 1, ns2. ओके, खाली बघा काय म्हटलं, द लॅन्थनाइड सिरीज कॅरेक्टराइज बाय प्रेफरन्शियल फिलिंग ऑफ 4f ऑर्बिटल. द नेम लॅन्थनाइड डिराइव्ड फ्रॉम लॅन्थानम 57. इट इज अ प्रोटोटाईप ऑफ लॅन्थनाइड्स. म्हणजे लॅन्थनाइड सिरीज सुरू व्हायच्या आधीचा एलिमेंट कुठला, लॅन्थानम आहे, 3rd ग्रुपमध्ये. ओके, 3rd ट्रान्झिशन सिरीजमध्ये 3rd ग्रुपमधला जो लॅन्थानम एलिमेंट आहे 57, त्याच्यानंतर
58 ते 71पर्यंत तुमचे लॅन्थनाइड्स असतात 14 एलिमेंट बरोबर. ओके, त्याच्या अगोदर येणारा एलिमेंट लॅन्थनम आहे म्हणून त्या सिरीजचं नाव काय ठेवलं, त्याच्या नावावरून लॅन्थनाइड्स. त्याच्यामध्ये टोटल 14 एलिमेंट असतात सेरियम ते ल्युटेडियमपर्यंत 71पर्यंत कॉन्स्टिट्यूट लॅन्थनाइड सिरीज. दे बिलॉंग्स टू ग्रुप 3 अँड 6th पिरियड ऑफ पिरियॉडिक टेबल. ओके, मग त्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मी आताच थोड्यापूर्वी तुम्हाला सांगितलं, करून दाखवलं. 4f1 to 14, 5d021, 6s2. ओके, त्याच्या पुढे ग्रुप व्हॅलन्सी किंवा त्यांची ऑक्सिडेशन स्टेट म्हणता येईल आपल्याला त्या ठिकाणी. व्हॅलन्सी म्हटली तरी चालेल, ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट म्हटली तरी चालेल. त्यांची जी कॉमन व्हॅलन्सी असते सर्व एलिमेंटची ती असते 3 व्हॅलन्सी ते एक्झिबिट करतात, किंवा कॉमन ऑक्सिडेशन स्टेट जरी म्हटलं आपण तरी चालेल. त्यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट असते +3. किती असते? +3. का? कारण त्यांच्या इथे जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये बघितल्याप्रमाणे 5D मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे मॅक्झिमम सर्व 4f एलिमेंटच्या. 5D मध्ये 1 इलेक्ट्रॉन असतं मोस्टली, 1-2 एलिमेंट सोडले तर, आणि 6s मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात बरोबर. मग 5d1 आणि 6s2, 2 + 1 काय होईल? 3. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती होतात त्यांच्याकडे? 3 होतात. म्हणून त्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय असते? कॉमन ऑक्सिडेशन स्टेट 3 असते. ओके, मग पहिला जो एलिमेंट आहे लॅन्थनाइड सिरीज सुरू होण्याच्या आधीचा लॅन्थनम, त्याच्यामध्ये 4f0 असतो. त्या लॅन्थनाइड सिरीजच्या आधीचा नोबल गॅस कुठला? झेनॉन. झेनॉनचा ॲटॉमिक नंबर 54 बरोबर. 54च्या पुढे आता किती इलेक्ट्रॉन आहेत बघा, 57पर्यंत 3 इलेक्ट्रॉन आहेत बरोबर. मग 57 त्याचा नंबर आहे, 54 + 3 57. मग या ठिकाणी जर सेरियमपासून सुरुवात होते असं म्हणतो आपण, तर मग सेरियमचं काय येईल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन? सेरियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय येईल तुमचं? 4f1 येईल इथे, 4f1, 5d1, 6s2 झेनॉनच्या नंतर. ओके, जो शेवटचा एलिमेंट आहे त्याचं काय आहे? 4f14, जो ल्युटेडियम आहे 71 नंबरचा, त्याचं काय येतं? 4f14, 5d1, 6s2. ओके, सेम माहिती ॲक्टिनाइडबद्दलची दिलेली आहे बघा आता. द ॲक्टिनाइड सिरीज कॅरेक्टराइज्ड बाय प्रेफरन्शियल फिलिंग ऑफ 5f ऑर्बिटल. द नेम ॲक्टिनाइड डिराइव्ड फ्रॉम ॲक्टिनम 89 विच इज अ प्रोटोटाइप ऑफ ॲक्टिनाइड. म्हणजे ॲक्टिनाइड सिरीज सुरू व्हायच्या आधीचा एलिमेंट ॲक्टिनम आहे. The 14 elements from thorium to lawrencium constitute actinide series. They belong to group 3 and period 7th of periodic table. ओके, ऑलरेडी आपण पिरियॉडिक टेबलमध्ये त्यांची पोझिशन बघितली मगाशी. त्यांचं जे जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनसुद्धा आपण मगाशी डिस्कस केलं. काय असतं? 5f1 to 14, 6d021 आणि 7s2. ओके, व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात ते. +3 कॉमन आहे, +3 कॉमन आहे दोघांसाठी, कारण व्हॅलन्स शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन कंपल्सरी आहेतच त्यांच्याकडे द्यायसाठी. त्याच्यामुळं व्हॅलन्सी म्हणा किंवा ऑक्सिडेशन स्टेट म्हणा, ऑक्सिडेशन स्टेट वेगळा कन्सेप्ट आहे. इलेक्ट्रॉन किती देऊ शकतात ते तर 3 तर देतातच ते. मग त्याच्या व्यतिरिक्त +4, +5, +6, +7पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात ॲक्टिनाइड्स. ओके, मग त्याचा फर्स्ट एलिमेंट जो आहे ॲक्टिनाइड सिरीज सुरू व्हायच्या अगोदरचा जो मेंबर आहे, प्रोटोटाईप आहे ॲक्टिनाइड सिरीजचा, त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन रेडॉन 5f0, 6d1, 7s2. ओके, तर सिन्स रेडॉन म्हणजे काय? तुमचा नोबल गॅस आहे, ती सिरीज सुरू व्हायच्या आधीचा नोबल गॅस कुठला? झेनॉनच्या खालचा रेडॉन. रेडॉनचा ॲटॉमिक नंबर किती? 86. मग 86 अधिक पुढचे बघा किती होतात ते 3 इलेक्ट्रॉन, 89 ॲटॉमिक नंबर आहे त्याचा. आणि ॲक्च्युली कुठून सिरीज सुरू होती? ती थोरियमपासून सुरू होते, थोरियम 90 पासून. म्हणजे इथे इलेक्ट्रॉन किती येईल मग त्याच्यामध्ये? थोरियममध्ये 5f1 असेल, 6d1 आणि 7s2. ओके, लॉरेन्शियम 14 इलेक्ट्रॉन पूर्ण झालेले असतात, 5f14, 6d1, 7s2. रेडॉन 86 कॉन्स्टंट राहील तुमचा. ठीक आहे, पुढे बघा आता काही सिमिलॅरिटीज आणि डिससिमिलॅरिटीज दिल्यात आपल्याला या ॲक्टिनाइड आणि लॅन्थनाइड्समधल्या. तर सिमिलॅरिटीज आधी बघू आणि त्याच्यानंतर डिफरन्सेस बघू डिटेलमध्ये, डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स. सिमिलॅरिटीज काय काय दिल्यात आपल्याला दोघांमधल्या? बोथ हॅव +3 ऑक्सिडेशन स्टेट ॲज अ कॉमन ऑक्सिडेशन स्टेट. इन बोथ एफ ऑर्बिटल फिलिंग टेक्स प्लेस ग्रॅज्युअली. दोघांमध्ये एफ ऑर्बिटलच भरलं जातं. नंतर तिसरा पॉईंट दिला आहे सिमिलॅरिटीचा, त्यांचे जे नायट्रेट, परक्लोरेट्स आणि सल्फेट्स असतात ते सोल्युबल असतात. बट त्यांचे जे हायड्रॉक्साईड, फ्लोराइड्स आणि कार्बोनेट्स असतात ते कसे असतात? इनसोल्युबल असतात. समोर दिसतंय तुम्हाला, हा पॉईंट डिस्कस करतो आपण. द नायट्रेट्स, परक्लोरेट्स अँड सल्फेट्स ऑफ दीज इलिमेंट्स, म्हणजे दोघांचेही कसे असतात? सोल्युबल असतात. आपण काय डिस्कस करतो? सिमिलॅरिटी दोघांमधल्या. बट त्यांचे जे काही हायड्रॉक्साईड असतील, व्हाईल देअर हायड्रॉक्साईड, फ्लोराइड्स, कार्बोनेट्स आर इनसोल्युबल. ओके, त्यानंतर आपण बघू आता त्यांच्यातले डिफरन्सेस. तर डिफरन्सेस काय? लॅन्थनाइड शो मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट +4. लॅन्थनाइडची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट काय? +4. ओके,
while these actinides show maximum oxidation state up to +7. ओके, म्हणजे +3 ऑक्सिडेशन स्टेट सोडून हे जे लॅन्थनाइड्स आहेत, लॅन्थनाइडला मी शॉर्टकट लिहिला इथे LA, कुठल्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात मॅक्झिमम +4 पर्यंत. म्हणजे त्यांची काही काही एलिमेंटमध्ये +2 पण असते, +3 असते आणि +3 कॉमन आहे, +4 पण दाखवतात. ओके, म्हणजे मॅक्झिमम +4 पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात लॅन्थनाइड्स. बट जे ॲक्टिनाइड्स आहेत ते कुठल्या कुठल्या दाखवतात तर +3च्या व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये +4, +5, +6 आणि +7 ऑक्सिडेशन स्टेट पण बघायला भेटते त्यांच्या कंपाऊंडमध्ये. ओके, दुसरा पॉईंट दिला आहे, लॅन्थनाइड्स डू नॉट फॉर्म कॉम्प्लेक्सेस इझिली. ॲक्टिनाइड्स हॅव ग्रेटर टेंडन्सी टू फॉर्म कॉम्प्लेक्सेस. लॅन्थनाइड जास्त कॉम्प्लेक्स का तयार करत नाही? कारण लिमिटेड ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात ना, +2, +3, +4. +2 आणि +4 ठराविक 1-2 एलिमेंट आहेत की ते दाखवतात. मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट काय आहे त्यांची +3. मग लिमिटेड ऑक्सिडेशन स्टेट असल्यामुळे ते कॉम्प्लेक्स जास्त तयार करत नाहीत. बट जे ॲक्टिनाइड्स आहेत ते व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात, लाईक डी ब्लॉक एलिमेंट्स. त्याच्यामुळे ते नंबर ऑफ कॉम्प्लेक्सेस तयार करतात. त्यांची इलेक्ट्रॉन द्यायची टेंडन्सी असते ना, जास्त ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात म्हणजे इलेक्ट्रॉन द्यायची टेंडन्सी जास्त आहे त्यांची, म्हणूनच ते मग जास्त नंबर ऑफ कॉम्प्लेक्सेस तयार करू शकतात. ओके, त्याच्यानंतर बघा, ऑल लॅन्थनाइड्स आर नॉन रेडिओ ॲक्टिव्ह. लॅन्थनाइड्स कसे आहेत? नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहेत एक्सेप्ट प्रोमिथियम. तिथं दिलं आहे बघा, एक्सेप्ट प्रोमिथियम ऑल लॅन्थनाइड्स आर नॉन रेडिओ ॲक्टिव्ह व्हाईल बट ॲक्टिनाइड्स आर रेडिओ ॲक्टिव्ह इन नेचर. सगळे ॲक्टिनाइड जे 14चे 14 ते सगळे रेडिओ ॲक्टिव्ह आहेत. ओके, कारण जवळपास 90च्या वरचे इलिमेंट आपल्याला माहितीच आहेत की पिरियॉडिक टेबलमध्ये 90च्या वरचे युरॅनियमपासून जी सुरुवात होते तुमची, त्याच्या आधी रेडियम पण आहे, बट मेनली सुरुवात कुठून होते तुमची? युरॅनियमपासून होते. 92 ॲटॉमिक नंबर आहे. तिथून पुढचे जे मोस्टली इलिमेंट आहेत ते रेडिओ ॲक्टिव्हच आहेत. ओके, आर्टिफिशियली बनवले गेलेले आहेत बरेचसे इलिमेंट, त्याच्यामुळे ते रेडिओ ॲक्टिव्हच आहेत. ओके, मग हे 3 डिफरन्सेस झाले. अजून 2 डिफरन्सेस बाकी होते ते खाली घेतलेत मी. बघा, मोस्ट लॅन्थनाइड्स आर कलरलेस इन नेचर व्हेअरॅज ॲक्टिनाइड्स फॉर्म कलर्ड आयन्स. लॅन्थनाइड्सचे जे कंपाऊंड्स असतात मोस्टली कसे असतात? कलरलेस असतात. बट ॲक्टिनाइडचे कंपाऊंड कसे असतात? कलर्ड असतात, कारण त्यांच्या आयनवरती डिपेंड करतं ना ते. जेवढे जास्त अनपेड इलेक्ट्रॉन असतील तेवढा तो कंपाऊंड कलर्ड असतो, आणि अनपेड इलेक्ट्रॉन नसतील तर तो कंपाऊंड कसा असतो? कलरलेस असतो. ओके, मग त्यांच्या आयनकडे जर समजा अनपेड इलेक्ट्रॉन नसेल तर ते कलरलेस कंपाऊंड तयार करतील, आणि जर अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर ते कलरफुल कंपाऊंड तयार करतात. ओके, समजतोय फरक? मग लॅन्थनाइड्सकडे अनपेड इलेक्ट्रॉन नसल्यामुळे ते कलरलेस कंपाऊंड तयार करतात, आणि ॲक्टिनाइड्सकडे व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट असल्यामुळे अनपेड इलेक्ट्रॉन राहतोच त्यांच्या आयनकडे, त्याच्यामुळे ते कलरफुल कंपाऊंड तयार करतात. ओके, कलर्ड आयन तयार करतात. पुढे बघायचं आहे आता केमिकल प्रॉपर्टीज. इतकं डिटेलमध्ये दिलेलं नाही आहे नवीन सिलेबसमध्ये, बट आपण NCERTनुसार बघतोय. ठीक आहे, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थनाइड्स. बघा, मग केमिकल प्रॉपर्टीजमध्ये हे लॅन्थनाइडला जेव्हा तुम्ही हिटिंग करता कार्बनसोबत तेव्हा ते कार्बाइड्स फॉर्म करतात. मग त्या कार्बाइडचा जनरल फॉर्म्युला काय? एक तर ते ह्या टाईपचा कार्बाइड तयार करतील, Ln3C. Ln स्टँड फॉर लॅन्थनाइड एलिमेंट. ओके, कुठलाही लॅन्थनाइड एलिमेंट असेल Lnच्या जागी. ओके, तिथे M पण लिहू शकलो असतो आपण, M+C, म्हणजे M3C, MC2, M2C3 या टाईपचे कार्बाइड्स ते तयार करतात. ओके, जेव्हा तुम्ही त्यांना हायड्रोजनसोबत हिटिंग करता तेव्हा ते हायड्राइड फॉर्म करतात, विच हॅविंग जनरल फॉर्म्युला LnH3. वेन दे बर्न इन एअर दे फॉर्म ऑक्साइड्स विच हॅविंग फॉर्म्युला Ln2O3. आणि त्या ऑक्साईडला समजा तुम्ही वॉटरसोबत कंबाईन केला तर तो हायड्रॉक्साईड तयार करतो, LnOH3 टाईपचे. ओके, जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपल्याला की ते कुठल्या प्रकारचं कंपाऊंड तयार करतात, ऑक्साईड कुठला तयार करतात, हायड्राइड कुठला तयार करतात, कार्बाइड कुठल्या प्रकारचे करू शकतात. ओके, कारण कसंही बारीक सारीक ॲप्लिकेशन आपल्याला विचारलं जातं वेगवेगळ्या एक्झाममध्ये. जेव्हा वॉटरसोबत ट्रीट कराल तर त्यांचा हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला तर ऑलरेडी आपण बघितला, LnOH3 टाईपचा हायड्रॉक्साईड फॉर्म करतात. ओके, जेव्हा तुम्ही मिनरल ॲसिडसोबत ट्रीट करता त्यावेळेस क्लोराईड तयार करतात ते, त्यांचा फॉर्म्युला काय असतो? LnCl3 टाईप, MCl3 टाईप. ओके, पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे स्टुडंट लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे थेरी पेपरच्या दृष्टीने. व्हॉट इज लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन? द ग्रॅज्युअल डिक्रीज इन ॲटॉमिक अँड आयोनिक साईज ऑफ लॅन्थनाइड्स विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर इज कॉल्ड ॲज लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन. ओके,
त्यांची जी साईज होते ती ग्रॅज्युअली कमी 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 होते पिरियडमध्ये. असं का होतं तर त्याचे रिझन आपल्याला बघायचे आहेत बघा. द ग्रॅज्युअल डिक्रीज इन ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियाय ऑफ लॅन्थनाइड्स विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर इज कॉल्ड ॲज लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन. ओके, लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन का होतं, त्याचे कॉजेस काय आहेत आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत, त्याचे इफेक्ट काय आहेत ते आपल्याला डिस्कस करायचं आहे आता बघा. मग बघा लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शनचे कॉजेस दिलेले आहेत आपल्याला खाली. ॲज द ॲटॉमिक नंबर ऑफ मेंबर्स ऑफ लॅन्थनाइड्स increases, the positive charge on nucleus increases by +1 unit. Okay, and one more electron enter into same 4f subshell. The extent of shielding for electrons in 4f subshell is less as compared to electrons in d subshell. Hence, increase in nuclear charge in valence shell pull slightly toward nucleus. काय होतं बघा, नेमका टॉपिक काय हा तो तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो. तुमचा इलेक्ट्रॉन कुठे फील्ड होतो 4f सबशेलमध्ये 1 to 14 इलेक्ट्रॉन भरता तुम्ही. 4f शेल समजा तुमची ही आहे बरोबर, चौथी शेल. त्याच्या बाहेर किती शेल आहेत, अजून 6 शेल आहेत, 6पर्यंत शेल आहेत ना तुमच्या. 6s मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, 5d किती असतात, 1 इलेक्ट्रॉन असतो, 0 किंवा 1. मेनली 1 असतो बऱ्याच एलिमेंटमध्ये, 1-2 एलिमेंटमध्ये फक्त 0 असतो. ठीक आहे, तर लक्षात घ्या तुमचं साईज डिक्रीज का होते पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाताना, कारण तुमचा न्यूक्लिअर चार्ज वाढतो. न्यूक्लिअर चार्ज वाढतो म्हणजे काय, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन वाढतात, बाहेर आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन वाढतात. बट आता या ठिकाणी आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन वाढत आहेत का, नाही. कुठे वाढत आहेत, 4f शेलमध्ये वाढतात इलेक्ट्रॉन कुठे वाढत आहेत, ह्या फोर्थ शेलमध्ये वाढत आहेत, 4f ऑर्बिटलमध्ये. ओके, मग हे जे 4f इलेक्ट्रॉन असतात स्टुडंट, यांचा जो शिल्डिंग इफेक्ट असतो तो कमी असतो. ते आउटर मोस्ट शेलला प्रोटेक्ट करणार नाहीत जेवढं करायला पाहिजे तेवढं. त्याच्यामुळं लेफ्ट टू राईट जाताना साईज तुमची डिक्रीज होतेच. ॲज युजल तुमचा क्रायटेरिया तोच आहे ना. ॲज वी मूव लेफ्ट टू राईट इन अ पिरियड न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस अँड हेन्स साईज डिक्रीजेस. ओके, बट या ठिकाणी तुम्ही इलेक्ट्रॉन कुठे भरताय, आउटर मोस्ट शेलला भरताय का, या शेलमध्ये नाही. इथं ऑलरेडी 2 इलेक्ट्रॉन आहेत, पुढे भरताय का, अजून नाही भरत आहे. 5व्या शेलमध्ये पण 1 इलेक्ट्रॉनच राहतो सगळ्या लॅन्थनाइड्समध्ये. बट मेनली तुम्ही इलेक्ट्रॉन कुठे भरताय, 4f भरताय, याच्यामध्ये 1 to 14. ओके, मग हे इलेक्ट्रॉननी काय केलं पाहिजे, प्रोटेक्ट केला पाहिजे ना या पॉझिटिव्ह चार्जला. बाहेरच्या इलेक्ट्रॉनला खेचू दिलं पाहिजे का त्यांनी, नाही. बट होतं काय की हे जे 4f इलेक्ट्रॉन असतात ना स्टुडंट, यांचा शिल्डिंग इफेक्ट पुअर असतो. दे एक्झॅक्ट पुअर शिल्डिंग इफेक्ट अँड हेन्स ॲज न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस दिस आउटर मोस्ट शेल पुल्ड स्लाइटली टुवर्ड न्यूक्लियस. ओके, जरी इलेक्ट्रॉन वाढताना या 4थ्या शेलमध्ये वाढत असले तरीसुद्धा ह्या 4f इलेक्ट्रॉनचा शिल्डिंग इफेक्ट डी इलेक्ट्रॉनपेक्षा किंवा एस इलेक्ट्रॉनपेक्षा कमी असल्यामुळे काय होतं की ही जी तुमची बाहेरची शेल आहे ही स्लाइटली मध्ये खेचलीच जाते, जरी इलेक्ट्रॉन तुम्ही 4थ्या शेलमध्ये भरत असले तरीसुद्धा. ओके, तर असा त्याचा अर्थ आहे. Hence, with increase in nuclear charge, the valence shell pulls slightly toward nucleus. Because this 4f electron or 4f orbital, जे काही f ऑर्बिटल असतं तुमचं, त्या f ऑर्बिटलचा शेप असतो डिफ्यूज शेप. डिफ्यूज शेप असल्यामुळे तो काही जास्त प्रोटेक्ट करू शकत नाही त्या न्यूक्लिअर चार्जला. त्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन 6व्या शेलमधले इलेक्ट्रॉनमध्ये खेचलेच जातात. ओके, आणि त्याच्यामुळेच तुमची साईज काय होते, डिक्रीज होतेच. ॲज युजल जो ट्रेंड आहे तुमचा पिरियडसाठीचा, तशाच ट्रेंडमध्ये तुमची साईज काय होते, ग्रॅज्युअली डिक्रीज होते. ॲज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अँड नंबर ऑफ प्रोटॉन इन्क्रीज इन न्यूक्लियस, न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस बाय +1 unit अँड हेन्स साईज डिक्रीजेस ग्रॅज्युअली ॲज वी मूव लेफ्ट टू राईट इन अ लॅन्थनाइड पिरियड. ओके, मग ह्या लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शनचे इफेक्ट काय काय आहेत ते इफेक्ट बघा आता. डिक्रीज इन बेसिसिटी, जो नॉर्मल ट्रेंड आहे तोच आहे पुन्हा एकदा. जे काही मग बघा काय इफेक्ट असतात या लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शनचे. तर पहिला आपल्याला इफेक्ट दिलेला आहे त्याचा डिक्रीज इन बेसिसिटी. जसं नॉर्मली जे काही तुमच्या पिरियडमधले एलिमेंट्स आहेत, ॲज वी मूव लेफ्ट टू राईट इन अ पिरियड बेसिसिटी ऑफ हायड्रॉक्साईड्स डिक्रीजेस. बेसिसिटी काय होते लेफ्ट टू राईट जाताना, त्या प्रत्येक पिरियडमधल्या एलिमेंटच्या हायड्रॉक्साईडची बेसिसिटी कमी कमी होत जाते. का, कारण साईज डिक्रीज होत जाते. साईज डिक्रीज होत गेली म्हणजे कटायांची साईज स्मॉलर होत जाणार. कटायांची साईज स्मॉलर झाली म्हणजे पोलरायझिंग पॉवरसुद्धा कमी होत जाणार. पोलरायझिंग पॉवर कमी झाली अकॉर्डिंग टू फजन्स रूल म्हणजे बेसिसिटीसुद्धा काय होत जाते, कमी होत जाते. ओके, आयोनिक नेचर कमी झाल्यामुळे बेसिसिटीसुद्धा काय होत जाईल, कमी होत जाईल. ओके, दॅट्स वाय ड्यू टू लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन द साईज ऑफ ट्राय पॉझिटिव्ह लॅन्थनाइड आयन रेग्युलरली डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर फ्रॉम लॅन्थनम 3+ to lutetium 3+. Okay, it results into decrease in basic character from
lanthanum 3+ to lutetium 3+, the ionic character of MOH bond decreases and covalent character increases gradually. साईज डिक्रीज झाल्यामुळे हा जो तुमचा काही हायड्रॉक्साईड्स असतात ह्या इलिमेंटचे, त्या हायड्रॉक्साईड्सची बेसिसिटी काय होत जाते, कमी होत जाते. ओके स्टुडंट, मग सगळ्यात जास्त बेसिक कंपाऊंड कुठला असेल तर हा जो लॅन्थॅनमचा हायड्रॉक्साईड असतो LaOH3, हा सगळ्यात जास्त बेसिक कॅरेक्टर एक्झिस्ट करतो. व्हाईल द हायड्रॉक्साईड ऑफ ल्युटेडियम इज ॲसिडिक इन नेचर, बेसिसिटी एकदम कमी असते त्याची. ओके, त्यानंतर दुसरा कॉन्सिक्वेन्स दिलेला आहे आपल्याला त्याचा लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शनचा. इफेक्ट काय असतो त्याचा तर तो दिला आहे बघा. आयोनिक रेडियाय ऑफ पोस्ट लॅन्थॅनाइड्स. होतं काय बघा स्टुडंट, पिरियॉडिक टेबलमध्ये बघू आपण, मग कळेल तुम्हाला. हे जे बघा थर्ड ट्रान्झिशन सिरीज बघा, थर्ड ट्रान्झिशन सिरीजमध्ये तुमचे लॅन्थॅनाइड्स असतात ह्या सिरीजमध्ये. ओके, होतं काय की इकडे तुमचे लेफ्ट टू राईट जाताना साईज जशी वाढायला पाहिजे होती किंवा डिक्रीज नको व्हायला पाहिजे होती तसं होत नाही, ती डिक्रीज होते ग्रॅज्युअली. मग डिक्रीज झाल्यामुळे काय होतं की हे जे तुमचे पोस्ट लॅन्थॅनाइड्स आहेत, म्हणजे यांच्या अगोदरचे येणारे जे काही लॅन्थॅनाइड्स आहेत, सॉरी लॅन्थॅनाइडच्या आधीचे येणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांची ॲटॉमिक साईज आणि यांची ॲटॉमिक साईज काय होते, सेम दिसते. यांची ॲटॉमिक साईज सेम झाल्यामुळे काय होतं, यांच्या प्रॉपर्टीजसुद्धा सेम राहतात. ओके, लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शनचा परिणाम काय होतो की साईज डिक्रीज झाल्यामुळे काय होईल, लेफ्ट टू राईट जाताना साईज डिक्रीज होते, बरोबर. आणि साईज डिक्रीज झाल्यामुळे ह्या थर्ड ट्रान्झिशन सिरीजमधले जे एलिमेंट आहेत यांच्या ॲटॉमिक सायझेस त्यांच्या अगोदरच्या ट्रान्झिशन सिरीजमधल्या एलिमेंट सारख्याच असतात, सेम असतात, जवळपास ॲप्रॉक्सिमेटली सेम असल्यामुळे काय होतं की जे पेअर ऑफ एलिमेंट्स आहेत लाईक झिर्कोनियम हॅप्नियम, निओबियम टंटॅलम, मॉलिब्डेनम टंगस्टन, यांच्या सायझेस सेम झाल्यामुळे काय होतं स्टुडंट, ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे की ॲज वी मूव डाऊन द ग्रुप साईज काय होते, इन्क्रीज होते, कारण काय नंबर ऑफ शेल इन्क्रीज होतात. बट यांच्यामध्ये तसं होत नाही का, ड्यू टू लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे ते 4f इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे काय होतं की ते 4f इलेक्ट्रॉनचं शिल्डिंग इफेक्ट कमी असतं, त्याच्यामुळे ते आउटरमोस्ट शेलला ते जास्त टाईटली खेचतात. ओके, आणि म्हणून त्यांची साईज ही त्यांच्या अगोदरच्या पिरियडमधल्या एलिमेंटला काय करते, मॅच करते. ओके, आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या प्रॉपर्टीजसुद्धा सेम आढळून येतात. त्यांचे जे कंपाऊंड्स असतील त्यांच्या प्रॉपर्टीज सेम दिसतात का, कारण त्यांच्या जे काही सेंट्रल आयटम आहेत त्यांचे सायझेस सेम आहेत. आणि म्हणून मग त्या टाईपच्या पेअर ऑफ एलिमेंट्सला केमिकल ट्विन्स असं म्हटलं जातं. बघा, मग तेच इथं दिलेलं आहे. द एलिमेंट्स विच फॉलो द लॅन्थॅनाइड्स इन थर्ड ट्रान्झिशन सिरीज आर कॉल्ड ॲज पोस्ट लॅन्थॅनाइड्स. म्हणजे जे एलिमेंट लॅन्थॅनाइडला फॉलो करतात खालच्या पिरियडमध्ये, म्हणजे त्याच्या वरच्या पिरियडमधले जे एलिमेंट आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं झिर्कोनियम हॅप्नियमच्या वरती येतो, निओबियम टंटॅलमच्या वरती येतो, मॉलिब्डेनम टंगस्टनच्या वरती येतो, बरोबर. मग हे जे पोस्ट लॅन्थॅनाइड्स आहेत यांच्या ॲटॉमिक सायझेस आणि ह्या थर्ड ट्रान्झिशन सिरीजमधले जे लॅन्थॅनाइड्स आहेत त्यांच्या सायझेस सारख्या दिसून येतात. आणि त्या सायझेस सारख्या असल्यामुळे काय होतं, त्यांच्या ॲटॉमिक रेडियस सारखे असल्यामुळे काय होतं, त्यांच्या प्रॉपर्टीजसुद्धा सेम दिसून येतात, केमिकल प्रॉपर्टीज. म्हणून त्या एलिमेंटला, त्या पेअर ऑफ कंपाऊंडला काय म्हटलं जातं, सॉरी त्या पेअर ऑफ एलिमेंटला काय म्हटलं जातं, केमिकल ट्विन्स म्हणतो आपण. बघा इथं म्हटलेलं आहे खाली, दिस पेअर ऑफ एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज केमिकल ट्विन्स ॲज दे हॅव सेम सायझेस अँड हेज सेम प्रॉपर्टीज. ओके, त्यांच्या ऑक्सिडेशन बरोबर, त्यांच्या ज्या काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या सेम झाल्यामुळे त्यांना केमिकल ट्विन्स म्हणतो आपण. ओके, त्यानंतर आता पुढची प्रॉपर्टी बघायची आपल्याला. हे झालं लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शनमध्ये त्याचा कॉजेस बघितले, कॉजेस नंतर कॉन्सिक्वेन्सेस बघितले, म्हणजेच इफेक्ट बघितले त्याचे. आणि आता बघतोय पुढे काही थोड्याफार प्रॉपर्टी बाकी आहेत त्या बघू आणि थांबू, शेवटचं पेज बाकी आहे. ओके, वेळ भरपूर आहे अजून म्हणा आपल्याकडे. तर बघा, मग आता पुढे बघायचं आपल्याला. हे झालं लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. पुढे आहे ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ लॅन्थॅनाइड्स. लॅन्थॅनाइडच्या ऑक्सिडेशन स्टेट आपण ऑलरेडी डिस्कस केल्या मगाशी. कुठल्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात लॅन्थॅनाइड्स, मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे, त्याच्या व्यतिरिक्त ते +2 किंवा +4 पण दाखवतात. असं का, कारण आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये बघितलं, काय इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे त्यांचं, 4f1214 बरोबर, 5d 0 or 1 आणि 6s2. ओके, जर समजा 5d 0 असेल, 5d 0 असेल तर हा 2च इलेक्ट्रॉन वापरेल ना फक्त, म्हणून मग +2 पण दाखवतात ते, किंवा +4 केव्हा दाखवतील, ज्यावेळेस इकडे एखादा अनपेड इलेक्ट्रॉन असेल तेव्हा तो अनपेड इलेक्ट्रॉन पण ते द्यायची टेंडन्सी ठेवतात या 3 सोबत, किंवा ह्या 2 सोबत अजून 2 इकडचे देतील, 2 अनपेड इलेक्ट्रॉन असतील 4f मध्ये तर.
म्हणून ते +4 दाखवतात. म्हणजे मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट काय लॅन्थेनाइडची +4, कॉमन ऑक्सिडेशन स्टेट कुठली +3, आणि सगळ्यात छोट्यात छोटी ऑक्सिडेशन स्टेट कुठली लॅन्थेनाइडची, ज्यांच्यामध्ये 5D 0 असेल त्यांच्यासाठी +2. ओके. त्याच्यानंतर कलर बघा, जसं ट्रान्झिशन इलिमेंट आपण बघितले डी ब्लॉक इलिमेंट्स, ते कलर्ड कंपाऊंड तयार करतात. ओके. का करतात? कारण त्यांच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन असतात. कुठे? डी शेलमध्ये, डी ऑर्बिटलमध्ये. तसं हे जे 4F सिरीजमधले एलिमेंट असतील किंवा 5F सिरीजमधले एलिमेंट्स असतील, हे सुद्धा कलर्ड आयन तयार करतात, कलर्ड कंपाऊंड तयार करतात. का? कारण त्यांच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन असतात. आउटर मोस्ट शेलमध्ये तर असतातच ना 5D1 किंवा 6D1. ॲक्टिनाइडमध्ये 6D1, लॅन्थेनाइडमध्ये 5D1. ओके. मग अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते सुद्धा काय करतात? कलर्ड कंपाऊंड फॉर्म करतात. कलर्ड कंपाऊंड, एक जरी अनपेड इलेक्ट्रॉन असला तरी तो कंपाऊंडला काय करतो? कलर देतो, तसा जो आयन असेल तो. ओके. का? कारण जसं डी ब्लॉक इलिमेंटमध्ये डी ट्रान्झिशन रिस्पॉन्सिबल होते, तशी या ब्लॉक इलिमेंटमध्ये कोण रिस्पॉन्सिबल असेल? FF ट्रान्झिशन. ओके. सो some trivalent ions are colored in solid state as well as in solution. The color of lanthanide is due to FF transition, which corresponds to energy of visible region in electromagnetic spectra. म्हणजे जे काही मॅग्नेटिक स्पेक्ट्रम असतं त्याच्यातल्या व्हिजिबल रिजनमधला लाईट जर ॲब्सॉर्ब केला एखाद्या आयनने ट्रान्झिशन करण्यासाठी, FF ट्रान्झिशन किंवा DD ट्रान्झिशन करण्यासाठी, तर तो कलर्ड कंपाऊंड तयार करतो. मग तो ट्रान्झिशन असो किंवा इनर ट्रान्झिशन असो, नो प्रॉब्लेम. ओके. फक्त ट्रान्झिशन असेल तर DD ट्रान्झिशन असते, इनर ट्रान्झिशन असेल तर FF ट्रान्झिशन असते. ओके. पोस्ट ॲक्टिनाइड एलिमेंट्स. मग आता पोस्ट ॲक्टिनाइड एलिमेंट्स म्हणजे काय स्टुडंट? जे इलिमेंट ॲक्टिनाइड सिरीज नंतर येतात त्यांना पोस्ट ॲक्टिनाइड म्हणणार आपण. मग ॲक्टिनाइड सिरीज कुठून कुठपर्यंत आहे? ॲक्टिनाइड सिरीज स्टार्ट्स फ्रॉम ॲक्टिनाइड सिरीज कुठून स्टार्ट होते तुमची? 89ला ॲक्टिनम आहे, 90पासून सुरू होते, थोरियमपासून तर लॉरेन्शियम 103पर्यंत असते. बरोबर. म्हणजे 103च्या पुढे येणारे जे एलिमेंट असतील, 103 ते 104 ते 118, त्यांना आपण काय म्हणतो? पोस्ट ॲक्टिनाइड एलिमेंट्स म्हणतो. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की हा जो युरॅनियम आहे स्टुडंट, मगाशीच मी डिस्कस केलं की युरॅनियम हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. त्याच्यानंतर येणारे बहुतेक एलिमेंट हे कसे आहेत? रेडिओ ॲक्टिव्हच आहेत. बऱ्यापैकी आर्टिफिशियल जास्त आहेत, 100च्या वर पुढचे एलिमेंट. बरोबर. सगळं काय करतात? रेडिओ ॲक्टिव्हिटी एक्झर्ट करतात, म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह रेज एक्झर्ट करतात, अल्फा रेज, गॅमा रेज, बीटा रेज. ओके. त्याच्यामुळे तशा एलिमेंटला आपण रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट म्हणतो. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, युरॅनियमच्या पुढचे येणारे जे एलिमेंट आहेत ना, त्यांना म्हटलं जातं ट्रान्स युरॅनियम एलिमेंट्स. त्यांना काय म्हणतो आपण? ट्रान्स युरॅनियम एलिमेंट्स. कोणाला? 92च्या पुढचे एलिमेंट. कारण युरॅनियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 92. मग 93 ते 103 हे ट्रान्स युरॅनियम एलिमेंटमध्ये कन्सिडर होतील. आणि त्याच्या पुढचे जे येतात ॲक्टिनाइड सिरीजच्या नंतरचे, त्यांना काय म्हणतो आपण? पोस्ट ॲक्टिनाइड एलिमेंट्स. ओके. मग बघा, आता काही प्रॉपर्टीज दिल्यात दोघांच्या, लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइडचं. ते झालं की आपलं हे चॅप्टर फिनिश होईल. जर शक्य झालं तर MCQ पण टाकेल मी याच्यावरची व्हिडिओ लेक्चरच्या फॉर्मॅटमध्ये, किंवा तुम्हाला PDF पाठवेल, ते सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आणि सोडून बघायचे. जर कुठे अडलं तर विचारायचं. ठीक आहे. बघा, प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थेनाइड्स. हे जे लॅन्थेनाइड्स असतात हे सिल्वरी सॉलिड्स असतात, सिल्वरी व्हाईट कलर असतो त्यांचा. ओके. हायर इन डेन्सिटीज, मेटॅलिक असतात, सॉफ्ट मेटल, सिल्वरी व्हाईट कलर, हायर इन डेन्सिटीज, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, एक्सेप्ट प्रोमिथियम ऑल आर नॉन रेडिओ ॲक्टिव्ह. प्रोमिथियम फक्त रेडिओ ॲक्टिव्ह आहे लॅन्थेनाइडमध्ये, बाकीचे सर्व नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहेत. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ युजली ग्रेटर दॅन 6. यांचा जो कोऑर्डिनेशन नंबर असतो तो 6पेक्षा जास्त असतो जनरली. दे आर स्ट्रॉंगली पॅरामॅग्नेटिक. सम हेवियर लॅन्थेनाइड्स बिकम फेरोमॅग्नेटिक ॲट लोअर टेम्परेचर. कारण त्यांच्या आउटरमोस्ट शेलला 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहेतच ना, 3 नाही सॉरी, 1 अनपेड इलेक्ट्रॉन आहेच ना, 5D1. मॅक्झिमम जे लॅन्थेनाइड्स आहेत त्यांच्या 5Dमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहेच. त्याच्यामुळे ते कसे असतात? पॅरामॅग्नेटिक असतात. त्यांना जर तुम्ही लोअर टेम्परेचर अप्लाय केलं, कमी टेम्परेचरमध्ये ठेवलं, तर ते फेरोमॅग्नेटिझम पण एक्झर्ट करतात. ओके. सेम प्रॉपर्टीज आता ॲक्टिनाइडच्या बघा. हे जे ॲक्टिनाइड्स असतात हे सुद्धा सिल्वर व्हाईट कलरमध्येच असतात. सिमिलर टू लॅन्थेनाइड्स, दे ऑल्सो सिल्वरी व्हाईट इन कलर. दे आर हायली रिॲक्टिव्ह रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स. आपण आताच डिस्कस केलं की 92च्या वरचे बहुतेक एलिमेंट रेडिओ ॲक्टिव्ह आहेत, युरॅनियम नंतर येणारे. त्यांना आपण ट्रान्स युरॅनियम एलिमेंट म्हणतो. ओके. मग हे जे ॲक्टिनाइड्स असतात मोस्टली सर्वच ॲक्टिनाइड कसे आहेत? रेडिओ ॲक्टिव्ह आहेत. ओके. दे ऑल्सो एक्सपिरियन्सेस लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. जसं लॅन्थेनाइड्समध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन, तसं ॲक्टिनाइडमध्ये कुठलं कॉन्ट्रॅक्शन असेल? ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन. ओके.
त्यांच्या ज्या ऑक्सिडेशन स्टेट असतात स्टुडंट, इथं दिसत नाही, तो शेवटचं वाक्य व्यवस्थित दिसत नाही आहे, बट सांगतो मी. दे शोज व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. +3 इज कॉमन ऑक्सिडेशन स्टेट, अँड विथ दॅट +3 दे कॅन ऑल्सो शो +4 +5 +6 अँड +7 ऑक्सिडेशन स्टेट ऑल्सो. ओके. तर स्टुडंट अशा प्रकारे या फिजिकल प्रॉपर्टीज आपण डिस्कस केल्या. या ब्लॉकचा बऱ्यापैकी आपण स्टडी केला. जर काही अडचण असेल तर मला कधीही तुम्ही विचारू शकता. जास्तीत जास्त MCQ सॉल्व करा, क्वेश्चन बँक सॉल्व करा स्टेट बोर्डच्या तयारीसाठी जे करत असेल त्यांनी, आणि जर काही अडचण आली तर मला एनी टाईम विचारा. ओके, ठीक आहे. आय होप आपल्याला समजलं असेल हे बऱ्यापैकी सगळं. थँक्यू.